नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण की इथे आता ईश्वरीने जे काही देशमुख आणि देवसरे यांनी मिळून केलेलं कारस्थान आहे आणि ते कारस्थान आता ईश्वरी कशाप्रकारे मोडून काढणार आहे. चांगलेच देशमुखला चॅलेंज देऊन तिला फैलावर घेत ईश्वरीने आता पूर्णपणे युद्धाला पुकार घातलेली आहे. त्याचप्रमाणे इथे आता देवसरेचा वापर करून घेणारी देशमुखबाई ही कोणत्या लेवलला जाऊन देवसरेला त्रास देऊ शकते हे त्याला समजल्यामुळे आता देवसरे आणि अर्णव या दोघांचाही आता हातमिळवणी होणार आहे. फायनली देवसरे हा अर्णवच्या बाजूने उभा राहून त्याला स्पर्धेमध्ये जिंकायला आता मदत करणार आहे. त्याचबरोबर वल्लरी आता खोटं सांगून जेव्हा बाहेर निघालेली आहे आणि त्याच वेळेला मामाने तिचा पाठलाग केल्यानंतर वल्लरी आता बाबांना किडनॅप करून ठेवलेला आहे आणि वल्लरीनेच हे सगळं कारस्थान केले. हे जेव्हा बाबांच्या आता लक्षात येणार तेव्हा नेमकं पुढे काय घडणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही अगदी अतितटीच्या सामन्यामध्ये जिंकलेले असतात आणि त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना ईश्वरी आणि अर्णव यांना वाटलंही नव्हतं अशा प्रकारे ते दोघं जिंकून आलेले आहेत आणि त्याचमुळे घरात सगळीकडे ईश्वरीचा उदो होत आहे. तिनेच मशीन ठीक करण्याचं आव्हान स्वीकारलं आणि ती मशीन ठीक करून अर्णवपर्यंत पोहोचवली. त्यामुळे अर्णव जिंकू शकला हे आता तिला अगदी चांगल्यापैकी समजलेलं असतं आणि त्याचप्रमाणे घरातले सगळेजण ईश्वरीचं कौतुक करत असतात. त्यामुळे खरं तर नम्रताला खूपच अशी जळजळ होत असते. कारण तिला आकाश जिंकलाय याचं कोणालाच फारचं कौतुक नसतं, परंतु अर्णव जिंकलाय याचं सगळ्यांना कौतुक वाटत असतं आणि त्याचमुळे तेव्हा नम्रताला याचा राग येत असतो. आजी सगळ्यांना सांगते की आपण सगळेजण फ्रेश होऊया आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी छान असं जेवण बनवते गोडाधोडाचं, जेणेकरून आपल्याला आजचा हा दिवस अगदी छानपैकी साजरा करता येईल. आणि त्यामुळे आजी ही जाते आणि इथे मामाच्या मनात वेगळीच शंका निर्माण झाल्यामुळे मामा अर्णवला घेऊन तिथे येतोय आणि त्याच्या रूममध्ये असलेला जो रक्ताचा डाग आहे तो रक्ताचा डाग आता मामा तिथे दाखवतो आणि तो रक्ताचा डाग दाखवल्यामुळे इथे आता अर्णवला हे सगळं पाहून जरा विचित्र वाटतं. म्हणजे स्पर्धेच्या गडबडीमध्ये घरात काही चुकीचं तर घडून गेलं नाही आहे ना, काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना, अशी भीती अर्णवला आणि मामाला इथे वाटत असते आणि त्यामुळे त्या दोघांच्याही मनामध्ये तीच भीती आलेली असते. तर दुसरीकडे आता ईश्वरी हे सगळं करत असताना अर्णव हा विचार करतो की नक्की काहीतरी गडबड आहे. ईश्वरी अर्णवला भेटायला बोलवते, म्हणजे समोर बोलवते, परंतु अर्णव त्याच वेळेला जरा तिला थांब म्हणून मामीला फोन लावतो आणि मामी त्याला मुद्दामच विषय टाळण्यासाठी अभिनंदन बोलते की अर्णव फायनल राऊंडमध्ये गेलास ना, समजलं मला, खरंच तुमच्या दोघांचं ना खूप खूप अभिनंदन. आणि आकाशशीही मला खरं तर बोलायचं होतं. तेव्हा तो म्हणतो की हो मामी, खरं तर थँक्यू, पण मला जरा तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. तू मला एक गोष्ट जरा सांगतेस का? तू इथून गेलीस तेव्हा घरात काही प्रॉब्लेम घडला होता का? म्हणजे तुमच्या रूममध्ये काही झालं होतं का? तेव्हा लगेचच वल्लरी घाबरते की यांना काही डाऊट वगैरे आला आहे की काय. तेव्हा अर्णव विचारतो की मामी, मला जरा एक गोष्ट सांग की तुमच्या रूममध्ये काही रक्त वगैरे सांडल्याचे डाग आहेत, म्हणजे काय झालं होतं नेमकं? प्लीज, जर काही असं असेल तर लपवू नको. आता मात्र वल्लरी डोक्याला हात लावते. बापरे, हे सगळं याला कसं काय समजलं आणि जर रमाकांतबद्दल याला समजलं तर पुन्हा माझा प्रॉब्लेम होईल अशी भीती आता त्याला वाटत असते. तर दुसरीकडे आता मामाला ती बोलत असते की मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच काहीतरी याच्या डोक्यात भरवलं ना, जाऊ दे ना, उगीच तुम्ही कसला नसता विचार करत बसता. नंतर मग अर्णवला ती सांगते की अर्णव, अरे मला ना जरा लागलं होतं, त्याचा तो डाग होता. मला ना जरा काहीतरी किचनमध्ये काम करत होते म्हणूनच असं बोट कापलं गेलं होतं, त्याचाच तो डाग आहे, इतका त्याचा विचार करू नका, तुम्ही ना सगळेजण एन्जॉय करा. तेव्हा अर्णव विचारतो की मामी, तू रिटर्न कधी येणार आहेस? तेव्हा ती त्याला असं सरळ काही सांगत नाही. ती म्हणते की बघूया, म्हणजे आता मला किती वेळ लागतो आहे ते नंतर मी तुला कळवते. हा अर्णव, तुम्ही लोक एन्जॉय करा आणि फायनल राऊंडसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर इकडे जे काही दोघांमध्ये बोलणं झालेलं असतं त्यावर मामा म्हणतो की तुला असं वाटत नाही आहे का अर्णव, म्हणजे हे जे काही आता जी बोलली त्यावरनं जरा वेगळं काही वाटत नाही का? ही वल्लरीच्या बोलण्यामध्ये ना जरा एक वेगळंच काहीतरी होतं, म्हणजे ती जे बोलते वेगळंच आणि करते वेगळं, तिच्या मनात ना काहीतरी वेगळं शिजतंय असं वाटतंय. आणि अर्णव, आत्तापर्यंत मी तिला चांगलंच ओळखतो, तिच्या मनात हातात जे काही चालू आहे ना त्याबद्दल ती तुला काही बोलतच नव्हती, ती फक्त गुरफटून ठेवत होती आणि उत्तर काही खरं दिलं नव्हतं तिने.
अर्णव म्हणतो की मामा ठीक आहे, आपण बघूया, आता सध्या तरी तू हे टेन्शन सोडून दे आणि जाऊ दे, अनिताताईंनाही साफ करून सांगूया आपण, त्यामुळे तू काळजी करू नको, असं म्हणून अर्णव आता तात्पुरता मामाला गप्प करतो. परंतु मामा काही मनातून शांत बसत नव्हतो, कारण की त्याला माहीत असतं काही ना काहीतरी गडबड नक्की आहे. आणि त्यातच अचानक भाऊजी पण गायब झाले आहेत. नक्की काय प्रॉब्लेम असेल काय, हे सगळं काही तिला कळत नसतं. आणि मामा ठरवतो की आता यामागे नक्की काय प्रॉब्लेम आहे तो सगळा शोधून काढल्याशिवाय आपण मात्र गप्प बसायचं नाही. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव दोघंही रूममध्ये असतात. अर्णव हा म्हणतो की मी सिंदूर, काय झालं, तू आईचा फोटो घेऊन अशी का बघत आहेस? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हा फोटो मी बघते आहे कारण की मला खरंच असं मनापासून वाटतं आहे की ना आपण आज जिंकलो आहे ते फक्त यांच्या आशीर्वादामुळे. मी मशीन तर तयार केली तुमची, पुन्हा मी जॉईन केली, सगळेजणं तुम्ही माझं कौतुक करत होते, परंतु या सगळ्याचं जर क्रेडिट जायचं असेल ना तर हे तुमच्या आईला जातं आहे, कारण की त्यांच्यामुळेच मी ही मशीन क्लिअर करू शकले. कारण जर ही मशीन बरोबर झाली नसती तर त्यांनी मला साथ दिली होती, यामुळेच हे सगळं घडू शकलं. आणि आता हे जे काही घडलं आहे म्हणजे तुम्ही जिंकला आहे, हे पण त्यांच्यामुळेच जिंकला आहे. त्यामुळे आपण त्यांना कधीही हरू द्यायचं नाही आहे. आपल्या मनात जे काही आपण ठरवले ते पूर्ण करायचं आहे. सात्विक फॅशन ही कंपनी आपण कोणाच्याही हातात जाऊ द्यायची नाही, असं ईश्वरी आता चांगलीच त्या फोटोमधून सात्विकाला वचन देते. त्यानंतर इथे आता वल्लरीला मात्र राग आलेला असतो. वल्लरी ही नम्रताला फोन करायला जाते. तेवढ्यात नम्रता म्हणते की आई, अहो किती वेळ मी तुमच्या फोनचीच वाट बघत होते. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मला माहिती आहे तिथे काय चाललं असेल ते, सतत त्या ईश्वरीचाच उदो चालला आहे ना तिथे, पण तू काळजी करू नकोस, फायनल राऊंडला तुला जिंकायला हवं. तेव्हा नम्रता म्हणते की कशी, बघितलेत ना मागचे 2 राऊंड, प्रयत्न केला किती त्यांना मागे खेचण्याचा, परंतु तरीही ते दोघंच जिंकत आहेत. आता काय करायचं ना मला काहीही सुचत नाही आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की एक काम कर, तू जे काही ठरवले असशील ठीक आहे, परंतु तुला आता एक गोष्ट माहीत असायला हवी, ते म्हणजे काही झालं तरी तू आणि आकाशच फायनलमध्ये जिंकले पाहिजे. कारण जर आतापर्यंत या सगळ्या गोष्टी या ठरल्या नसता तर मात्र काहीही होऊ शकलं असतं. पण आता तुला आणि आकाशला जिंकायचं आहे, त्यासाठी तू काहीही करायला तयार असली पाहिजे. तुझ्याबरोबर ती देशमुखबाई आहे, तिला मी सांगून ठेवलेलं आहे की तुला मदत करायची, परंतु काही झालं तरीही तुला आता एकत्र राहिलं पाहिजे. तिच्याशी एकत्र राहिल्यानंतरच तुला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. म्हणून नको ते विचार करत बसू नकोस. सगळ्या गोष्टी अगदी तुझ्या व्यवस्थितपणे झाल्या हव्यात तर तू मात्र जे काही करायला हवं ते करायला तयार हो. आणि हो, आणखी एक गोष्ट विसरू नकोस की मी तुझ्याबरोबर आहे, काहीही लागली तरीही तुला मदत मी करायला तयार आहे. पण जिंकायला मात्र आकाशच हवा आहे. आपला आकाश टेक्स्टाईलच पुढे गेलं पाहिजे. बस झालं त्या अर्णवचं आणि ईश्वरीचं कौतुक, आता मात्र आपण थांबायचं नाही. आता असं बोलून तिच्या मनामध्ये लगेचच वल्लरीने चांगलीच आग भडकवलेली असते. नम्रता मनातून ठरवते की काही झालं तरीही मी आता माघार घेणार नाही. मी आता जे काही करायचं ते करून दाखवणारच. आकाश आणि माझी टीम जिंकलीच पाहिजे असं तिने आता पूर्णपणे ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे सौदामिनीचा इगो हर्ट झाल्यामुळे तिची खूप चिडचिड होत असते. ती जे मॉडेल आणलेलं असतं सात्विक फॅशनचं छोटं, ते मॉडेल ती तसंच खाली फेकून देते आणि देवसरेंना फोन करून ती बोलावून घेते. आणि फोन करून बोलावून घेतल्यानंतर इथे आता देवसरेंना जामच या गोष्टीची भीती वाटत असते की नेमकं देशमुखबाईला काय झालं असेल. तर इथे देवसरेंना जेव्हा देशमुखचा फोन येतो तेव्हा शिर्के तिथेच असतात. शिर्केंचं लक्ष हे सतत देवसरेंकडे असतं, कारण की हा देवसरे हा असा अर्णवबरोबर का वागतोय, कोणता राग काढतोय, हे सगळं त्याला बघायचं असतं. त्यामुळे हे सगळं करत असताना शिर्केंचं पूर्णपणे लक्ष त्या देवसरेवरती असतं. आणि तो काहीही करायच्या आत मला अर्णव सरांना अलर्ट केलं पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं असतं. कारण सेकंड राऊंडमध्ये ज्या प्रकारे देवसरे अर्णवला प्रत्येक गोष्टीत अडवण्याचा प्रयत्न करत असतो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता नेमकं काय दडलेलं आहे आणि यांचं नेमकं पुढचं प्लॅनिंग काय आहे हे शोधण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेले दिसतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता अर्णव हा विचारांमध्ये असतो. आता तिसऱ्या राऊंडचं काय होणार आहे, कारण की पहिले 2 राऊंड ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही मिळून व्यवस्थितपणे पूर्ण केलेले असतात. खूप जास्त अडसरे आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या असतात. पण आता ईश्वरी आणि अर्णव यांना तिसरा राऊंड हा काही करून जिंकायचा असतो. आणि त्या तिसऱ्या राऊंडमध्ये ही बाई काहीही करायला तयार होऊ शकते. अगदी काहीही, म्हणजे ईश्वरी अर्णव एकमेकांना पूर्ण तयार करतात की कुठल्याही प्रकारे ती आपल्याला अडचण निर्माण करू शकते. त्यामुळे आपल्याला अगदी शार्प राहिलं पाहिजे. जर या बाईपासून आपल्याला व्यवस्थितपणे जिंकायचं असेल तर मात्र आपल्याला डोकं शांत ठेवायला हवं. आता शिर्केंचं लक्ष पूर्णपणे असतं ते म्हणजे या देवसरेवरती.
हा देवसरे काय करतो, कुठे जातो त्याच्याकडे पूर्णपणे शिर्केंचं लक्ष असतं. आणि त्यानंतर हे सगळं होत असताना आता अर्णव आणि शिर्के यांचं कंटिन्युअसली बोलणं सुरू असतं. कारण की जर देवसरेंच्या बाबतीत जरा उलटसुलट काही घडलेलं दिसलं तर लगेचच अर्णवने इन्फॉर्म करायला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे मामाचं डोकं काही शांत राहत नसतं. वल्लरी तिथे नसते, त्याचप्रमाणे या वल्लरीच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे बघण्यासाठी मामाचं डोकं आता टेन्शनमध्ये असतं. त्यामुळे मामाच्या डोक्यात विचार सुरू असतो की वल्लरी नेमकी काय आहे, कुठे आहे हे सगळं शोधलं पाहिजे. ती तर खरं सांगते मला की ती पुण्याला आहे म्हणून, परंतु मला तिच्यावरती विश्वास नाही आहे. नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी ती लपवण्यासाठी तिथे थांबली आहे. आणि जर अशी काहीतरी महत्त्वाची गोष्ट नसती तर मात्र ही आकाशसाठी इथे थांबली असती. एवढी मोठी स्पर्धा आहे इकडे आणि ती आकाशचा विजय करण्याचं सोडून, म्हणजे आकाशसाठी टाळ्या वाजवण्याचं सोडून ती एवढी फायनलमध्ये मुलगा पोचलेला असून तिथे कशी काय थांबली याचा विचार मामाला येतो. म्हणून मामा ठरवतो की काहीही झालं तरीही या बाईचं जे काही चाललं आहे ते सगळं शोधून काढायचं. म्हणूनच आता मामा हा वल्लरीचं जे लोकेशन आहे ते ट्रॅक करून लोकेशनवरून आता मामा तिथे पोचलेला असतो. तर तिचं लोकेशन हे तिकडेच मुंबईचंच दाखवत असतं आणि तिने खोटं सांगून घरात मी पुण्याला आहे असं सांगितलेलं असतं. त्यामुळे आता त्या लोकेशनवरती मामा पोचलेला असतो आणि तिकडे एका गोडाऊनच्या इथे वल्लरीचं लोकेशन ट्रॅक झालेलं असतं. त्याच वेळेला मामा आता त्या ठिकाणी पोचल्यानंतर वल्लरी ही इथे कुठे आहे हे सगळी शोधाशोध एकट्या मामाची सुरू असते. कारण की अर्णव आणि आकाश हे दोघंजणही फायनल राऊंड असतो त्याच्यामध्ये बिझी असतात. त्यामुळे त्यांना जर आपण उगीचंच सांगितलं किंवा त्यांना डिस्टर्ब केलं तर पुन्हा त्या राऊंडमधून काहीतरी त्यांचं घडणार नाही किंवा त्यांनी जे प्रॅक्टिस केली आहे ते पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणूनच मामाने आता स्वतःच वल्लरीपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मामा हा वल्लरीपर्यंत आला आहे. आणि तिथे आल्यानंतर त्याला वल्लरी दिसते आणि त्याचबरोबर तिकडे बांधलेला किडनॅप केलेला रमाकांत हा देखील मामाला तिथे दिसला आहे. आता त्याला पाहिल्यावरती मामाला जबरदस्त धक्का बसतो. मामा म्हणतात की भाऊजी, रमाकांत भाऊजींना इथे किडनॅप करून ठेवलं आहे आणि हे सगळं वल्लरी बघते. म्हणजे या प्रकार नेमका काय आहे मामाला काहीच कळायला मार्ग नसतो. कारण वल्लरी इतक्या या सगळ्या लेवलला जाऊन मामाचं किडनॅपिंग, म्हणजे जे बाबांचं किडनॅपिंग केलं आहे त्यामागे नक्की काय कारण असू शकतं हे काहीही त्यांना आता कळत नसतं. पण मामाला हळूहळू आता सगळ्या गोष्टींची टोटल लागायला सुरुवात झालेली आहे. ते म्हणजे की मामांना म्हणजेच रमाकांतचं जे काही झालं आहे आणि त्याचबरोबर तिथे रूममध्ये जे काही रक्ताचे डाग सापडलेत त्या बाबतीत याचा आणि त्याचा काही संबंध असू शकतो का असं तिच्या डोक्यामध्ये आता सुरू असतं. आणि जो काही रूममध्ये रक्ताचा डाग सापडला आहे त्याबद्दल काहीतरी नक्की आहे असं जे वल्लरी लपवते. म्हणजे हे सगळं या भाऊजींनाच किडनॅप करण्यासाठी हिने वापरलेलं असावं आणि त्यातच त्यांना काहीतरी लागलं असेल तर. आता मात्र मामाला पूर्णपणे शंका आलेली असते. हे सगळ्या गोष्टींचं निरसन झाल्यामुळे आता मामा पुढे ठरवतो की काय करायचं आहे म्हणून. त्याचबरोबर इथे आता शिर्के हे देवसरेंच्या मागे मागे असतात आणि त्याचमुळे देवसरेंचा जो काही पुढचा प्लॅन आहे तो आता अर्णवला समजलेला असतो आणि त्याचमुळे देवसरीला जे काही या देशमुखबाईने बंदूक दाखवून अर्णवला उद्याच्या स्पर्धेत हरवायचंच आहे अशी पूर्ण चॅलेंज दिलेलं असते. आणि हा सगळा व्हिडिओ आता शिर्केने रेकॉर्ड केलेला असतो. म्हणूनच आता शिर्के आणि अर्णव डबल गेम खेळत शिर्केने देवसरीलाच आपल्या बाजूने करून घेतलेला आहे आणि तोच व्हिडिओ आता अर्णव हा देवसरेंना दाखवतो. आणि हा सगळा व्हिडिओ जर मी तिकडे असलेल्या जजेसला सगळ्यांना दाखवला किंवा मीडियामध्ये दाखवला ना तर मात्र तुमचं काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे ना. हे तुम्ही दोघंही मिळून करताय आणि तुम्हाला तोंडावर पडायला लागेल आणि ही तुमची जी स्पर्धा आहे ना त्यामधून आयोजक म्हणून तुम्हाला कायमचं बाद करण्यात येईल. ठरवा, तुमचं पूर्ण करिअर धोक्यात आहे असं आता अर्णवने जेव्हा देवसरेंना सांगतो तेव्हा मात्र देवसरे आता अर्णवच्या बाजूने झालेला आहे. कारण की जर मोठी स्पर्धा आहे, एकदम आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा आणि त्यात जर या देवसरेचं नाव खराब झालं तर त्याचं करिअर पूर्ण धोक्यात आहे हे त्याला अगदी बरोबर असं माहीत असतं. आणि त्याचमुळे देवसरे हा आता अर्णवच्या बाजूने होऊन त्यांनी सगळं काही ठरवलेलं आहे की पुढे काय करायचं आहे. अर्णवला आता शेवटच्या स्पर्धेमध्ये जिंकवण्यासाठी देवसरे प्रयत्न करणार. त्याचबरोबर आता जे काही देवसरेला देशमुखबाईने बंदूक दाखवलेली आहे त्या बाबतीत आता तिला चांगली अटक होताना दिसणार आहे. कारण की एखाद्यावरती अशा प्रकारे जबरदस्ती करणे आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करणे, एखाद्याला धमकी देणे अशा गुन्ह्यामागे आता इथे देशमुखबाईला अटक होताना आपल्याला दिसणार आहे. नेमकं पुढे कसं काय घडणार आहे, फायनल राऊंडमध्ये अर्णव कसा जिंकणार, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.